प्राजक्ता माळींचं नाव धनंजय मुंडे यांच्या सोबत जोडलं गेलंय तेव्हापासून प्राजक्ता माळी यांना मानणारे, प्राजक्ता माळी यांना फॉलो करणारे जे तरुण आहेत त्यांची अवस्था आंख है भरी भरी और तुम मुस्कुराने की बात करते हो अशीच झाली आहे। गोड हसू, गालावर पडणारी खळी, नजरेत प्रचंड आत्मविश्वास, जो पाहिल तो पाहतच राहील असं देखणं सौंदर्य आणि खूप गोड आवाज, एखाद्या कवीनं चंद्राकडे बघून लिहिलेली गोड कविता असल्यागत रूप सौंदर्य, लाजवाब दिसणं, लाजवाब हसणं, प्रचंड गुणी अभिनेत्री म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आपलं स्थान बळकट केलेल्या प्राजक्ता माळी या लग्न कधी करणार असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तरुणांना पडलेला असतानाच अचानक एक बातमी समोर आली। ही बातमी ऐकून अनेकांच्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले। कसं सावरू मनाला, आता मी काय करू असंच अनेकांना वाटलं। भयंकर विचित्र अवस्था तरुणांची झाली। अनेक जण दुखी झाले आहेत, अनेक जण हळहळत आहेत, तर अनेक जण डीएम हे नाव ऐकून खूप आनंदात आहेत। आपला डीएम, आपली प्राजक्ता असंही काही जण म्हणत आहेत। तर सत्य काय, नेमका विषय काय आहे, कशामुळे प्राजक्ता माळी वादात सापडल्या आहेत, या गोष्टीचं सत्य जाणून घेऊया चला। रुपेरी पडद्यावरची सौंदर्यवती, लाखो तरुणांच्या काळजाची धडधड असलेली गोड गुणी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचं परळीचे डॅशिंग आमदार धनंजय मुंडे यांच्या सोबत नाव जोडलं, ते नाव जोडलं करुणा शर्मा यांनी। प्राजक्ता माळी यांच्या स्वप्नातील राजकुमार धनंजय मुंडे तर नाहीत ना असा प्रश्न अनेक जण विचारत आहेत। ते यासाठी की करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची आपण पत्नी असल्याचं सांगितलं होतं। त्यांनीच आता असा आरोप केला आहे की प्राजक्ता माळी व धनंजय मुंडे यांचं प्रेम प्रकरण चालू आहे। मला धोका देऊन धनंजय मुंडेंनी प्राजक्ता माळी सोबत आपलं नातं ठेवलं आहे असं करुणा शर्मा म्हणाले आहेत। जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा अनेकांना समजेना की सत्य काय असत्य काय। आपल्या पायाखालची वाळू सरकत असल्यासारखंच अनेकांना जाणवलं। सध्याच्या महाराष्ट्रातील ट्रेंडिंग लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये प्राजक्ता माळी यांचं नाव आहे। अनेक तरुणांनी आजपर्यंत लग्नासाठी त्यांना मागणी घातली आहे, पण प्राजक्ता माळी यांनी सर्वच मागण्या नाकारल्या आहेत। ही गोष्ट त्यांनीच माध्यमांसमोर येऊन सांगितली आहे। कट्टर हिंदुत्ववादी विचारांच्या असलेल्या प्राजक्ता माळी यांनी अनेक चांगले चित्रपट केले आहेत, अनेक मालिका केल्या आहेत, वेबसिरीज मध्ये सुद्धा त्यांनी अभिनय करून नावलौकिक मिळवलं आहे। अशाच प्रकारे धनंजय मुंडे यांनी सुद्धा राजकीय क्षेत्रात खूप चांगलं काम केलं आहे। हे दोघेही आपापल्या क्षेत्रातील दिग्गज आहेत आणि आपापल्या क्षेत्रात दिग्गज असलेल्या या दोघांचं नाव एकत्र आल्यामुळं सध्या शंकेचं वातावरण आहे। नेमकं सत्य काय असत्य काय हे लवकरच समजेल, परंतु सध्या हे दोघेही वादात अडकलेत एवढं नक्की। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद, जय महाराज।